भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटावर अतिशय गंभीर आरोप केलाय। सांगलीचा उमेदवार मागे घेतो त्या बदल्यात 100 कोटी रुपये द्या अशी ऑफर ठाकरे गटाने काँग्रेसला दिली आहे असा आरोप नितेश राणेंनी केलाय। ही ऑफर मान्य व्हावी यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी संजय राऊत सांगली दौऱ्यावर गेले आहेत। निवडणूक हा उद्धव ठाकरेंसाठी तिकीट विक्रीचा धंदा आहे असंही नितेश राणे म्हणाले। सांगलीच्या लोकसभेसाठी किंवा चंद्रहार पाटलाची उमेदवारी आम्ही मागे घेतो, आम्हाला 100 कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्रीवरून ठेवण्यात आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर दबाव टाकण्यासाठी, त्या प्रस्तावासाठी दबाव टाकण्यासाठी, काँग्रेसला झुकवण्यासाठी विधानसभा लोकसभेचे तिकीट विकायचे आणि स्वतःचं घर चालवायचं, हा जो काही उद्धव ठाकरेचा जुना धंदा राहिलेला आहे त्याच धंद्याचा भाग म्हणजे आज सांगलीमध्ये होत असलेला संजय राजाराम राऊतचा दौरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।